ही उत्सुकता, हा आनंद, ही धमाल आहे हॅरी पॉटर या जादुई नावाची। राजधानी नवी दिल्लीतल्या बुक स्टोअरमधील हे दृश्य हॅरी पॉटरची 8वी आवृत्ती, ज्याची चाहते गेल्या काही दिवसांपासून अगदी आवर्जून वाट पाहत होते, ते हॅरी पॉटर अँड द कर्स्ड चाइल्ड हे पुस्तक हातात पडल्याचा हा आनंद या मुलीच्या आणि आजीच्या चेहऱ्यावर तुम्हाला स्पष्टपणे दिसेल। This is the first time we don't have an exclusive Rowling book, and there are 3 people coming together to write it. So I'm excited to see what all of the others also have to do with the Harry Potter world. Also, I'm very excited to see how Harry and Hermione and Ron and everyone I've loved have evolved from when they were my age, and how they're dealing with adulthood. Her grandmother, she said yes, and so here we are. And he's bought the book and she's very pleased. 31 जुलै रोजी लंडनमध्ये मध्यरात्री या पुस्तकाचं लॉन्चिंग करण्यात आलं। भारतासह लंडन, सिंगापूर, दुबई, न्यूझीलंड अगदी जगभरातील मुख्य नामवंतांचा वाढदिवस, त्यामुळे चाहत्यांचा हा भरघोस प्रतिसाद जेकेसाठी सर्वात आनंददायी बर्थडे गिफ्ट म्हणावं लागेल। जगभरात या पुस्तकाला तुफान प्रतिसाद मिळालाय। पहिल्याच फटक्यात तब्बल 45 करोडहून अधिक प्रती या पुस्तकाच्या विकल्या गेल्यात। दुकान मालकांनी मध्यरात्रीपासूनच दुकानं उघडी ठेवत हॅरी पॉटरच्या चाहत्यांचं स्वागत केलं। You can participate in a lot of activities that we will be conducting today, like we have quizzes, we have dress up as Harry Potter, and a lot of excited Potter fans will be given a lot of surprises. So yes. खरं तर 1990 मध्ये जेके रोलिंगला लंडनमध्ये एका रेल्वे प्रवासादरम्यान सुचलेली ही कर्स्ड चाइल्डची म्हणजेच शापित मुलाची कथा पुढे चाहत्यांच्या उत्सुकतेचा परमोच्च बिंदू ठरली। तब्बल 19 भाषांमध्ये हॅरी पॉटरचा अनुवाद झालाय, 8 सिनेमे यावर रिलीज झालेत आणि विशेष म्हणजे 8ही सिनेमे सुपरहिट ठरले। हॅरी पॉटर आणि त्याच्या मुलाभोवती फिरणारी यावेळची कथा ही अखेरची आवृत्ती असेल असं या मॅजिकल जेके रोलिंगनं म्हटलंय। मात्र चाहत्यांना हे मान्य नाही। यापुढेही अशीच इंटरेस्टिंग कथा घेऊन हॅरी पॉटर जेकेला पुन्हा येण्यास भाग पाडेल असा त्यांना विश्वास आहे। मे 2017 पर्यंत हॅरी पॉटरच्या या 8व्या आवृत्तीची विक्री होणार आहे, तर नोव्हेंबर 2017 मध्ये यावर चित्रपट येणार आहे, त्यामुळे त्याचीही तितकीच उत्सुकता चाहत्यांना आता लागणार आहे। एकूणच मुलं वाचनापासून, पुस्तकांपासून दूर जाऊ लागली आहेत अशी ओरड असलेल्या आजच्या जमान्यात म्हणूनच जेकेचं यश उल्लेखनीय ठरतंय। प्रशांत अनासपुरेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।